नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सतीश हे व्हिडिओग्राफर आहेत. आपण बघितलं की नुकतंच चीनमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO यांची शिखर परिषद पार पडली आणि त्या शिखर परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन या तिघांचा प्रमुख सहभाग होता. त्यांच्याबरोबर इतर राष्ट्र नेते सुद्धा होते. बेलोरशियाचे होते. अ, गंमत म्हणजे पाकिस्तानचे शहबाज शरीफ सुद्धा तिथे आलेले होते. अर्थात शहबाज शरीफना तिथे कोणीच महत्व दिलं नाही. त्याच्यावरती मी पुढे बोलणारच आहे. तर हा सगळा शिखर परिषदेचा जो कार्यक्रम झाला, त्याचे गूढ अर्थ काय आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे. जेव्हा पंत जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी जाणून-बुजून भारताबद्दल आकस घेऊन भारतावरती 50% कर किंवा टेरिफ, सध्याच्या भाषेत टेरिफ म्हणजे कर, बेसिकली कस्टम ड्युटी, भारतातनं येणाऱ्या वस्तूंवरती, ठराविक वस्तूंवरती 50% कस्टम ड्युटी लावली आणि त्याच्यातही 25% ही कस्टम ड्युटी आणि 25% भारताला शिक्षा. का शिक्षा? तर भारताने रशियाकडनं तेल विकत घेतलं आणि नुसतं विकत घेतलं नाही, तर कच्चं तेल घेऊन त्याचं शुद्धीकरण केलं आणि उचलून ते शुद्धीकरण इतर राष्ट्रांना विकलं. युरोपियन राष्ट्रांना विकलं आणि ते नफा घेऊन विकलं. हा भारतावरचा आरोप. एखाद्या लहरी सुलतानानी कोणाहीवरती कसाही आरोप करावा, अशा प्रकारचं हे विधान आणि हे कार्यक्रम हा सगळा झाला आणि त्याला भारताने अर्थातच विरोध केला. परंतु या एका खेळीमुळे ट्रम्प यांनी भारताला स्वतःच्या मित्र देशाच्या यादीतून ढकलून शत्रू देशाच्या यादीत ढकलायचा प्रयत्न केला. त्यांना असं वाटलं असेल की हा जुना भारत आहे, आपण कसंही आरडाओरडा केला की भारत ऐकून घेईल. कारण त्यांची कारणं इतकी तकलादू होती की दोन फक्त गोष्टी पुरेशा आहेत. भारत जेवढं कच्चं तेल रशियातनं घेतो, त्याच्याहून दुप्पट जवळ तेल हा चीन घेतो. पण चीनने घेतलेल्या तेलानी रशियाला जे पैसे मिळतात, त्या पैशातनं रशिया हत्यारं विकत घेत नाही आणि युक्रेनवरती हल्ला करत नाही. फक्त भारताने अ, विकत घेतलेल्या तेलाच्या पैशातनंच हत्यारं घेतली जातात. असा काहीसा समज ट्रम्प यांचा झाला असावा आणि सांगितलं काय, तर युक्रेनमध्ये जी लढाई झाली, त्या लढाईचं सगळं कारण हे भारताने घेतलेलं तेल आहे. आगीत तेल ओतणं आपण ऐकलं होतं, पण लढाईत तेल ओतायचं किंवा तेल कोणी विकत घेतल्यामुळे लढाई झाली आणि ती या देशाने केली, अशा प्रकारची काहीशी बालिश मांडणी ही ट्रम्प यांनी केली. आणि त्यांनी तो धोशा चालू ठेवला. अर्थात ट्रम्प यांनी हे केलं त्याचं मुख्य कारण भारताने तेल घेतलं हे नाहीच आहे. भारताने रशियाकडनं तेल घ्यायला जी सुरुवात केली ना, ती ट्रम्पच्या आधीचे अध्यक्ष बायडन यांनी भारताला विनंती केली होती, की तुम्ही जर रशियातनं तेल आत्ता घेतलं नाही, तर तेलाचे भाव अमाप वाढतील. कारण तेलाचं शॉर्टेज तेलाच्या मार्केटमध्ये तयार होईल आणि ते वाढलेले तेलाचे भाव युरोपियन राष्ट्रांना काय इतर कुठल्याच राष्ट्रांना परवडायचे नाही. ते तेलाचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही रशियाचं तेल विकत घ्या आणि तुमच्याकडे शुद्धीकरणाच्या अत्याधुनिक सोयी आहेत. त्यामुळे तुम्ही स्वस्तामध्ये हे तेल, म्हणजे किंमत वाढू नाही द्यायची, तर काय करायचं, पुरवठा वाढवायचा. तसं करून तुम्ही हे तेल अ, अ, जगाला पुरवा. जगाला म्हणजे युरोपीय देशांना पुरवा. आता एक गंमत तुम्हाला सांगायची आहे. या तेलातनं जे डिझेल, म्हणजे असं आहे ना, की कच्चं तेल घेतलं की त्यातनं अनेक प्रॉडक्ट्स करता येतात. पेट्रोल होतं, डिझेल होतं, विमानांचं फ्युएल होतं. अगदी नॅफ्थासारख्या गोष्टी पण होतात, ज्यातनं फर्टिलायझर बनवता येतात. अनेक तऱ्हेची पेट्रो रसायनं तयार करता येतात. तर त्यातलं जे डिझेल केलं ना, त्याचा एक मुख्य खरीददार आहे युक्रेन. कसं गंमत आहे की नाही? म्हणजे आता असं म्हणता येईल, की युक्रेननी भारताकडनं डिझेल घेतलं, म्हणजे युक्रेननी स्वतःच्या बांधवांचं रक्त सांडलं. कारण की भारताने हे डिझेल विकले, जे दिलं, त्या डिझेलचं मूळ तेल भारताने रशियाकडनं घेतलं, म्हणजे रशियाला पैसे दिले. असा सगळा खुळ्यासारखा, म्हणजे युक्रेननी स्वतःच्या वरती हल्ला करण्याकरता मदत केली, असं सुद्धा या ट्रम्पच्या विधानाचा अर्थ होऊ शकेल. अर्थात ट्रम्प यांच्या विधानाचे अर्थ लावणं हा म्हणजे शुद्ध बाष्कळपणा आहे. परंतु त्याच्याही 2 पावलं पुढे जाणारे ट्रम्प यांचे एक सल्लागार, त्यांचं नाव आहे पीटर नवारो. आता नवारो हा स्पॅनिश शब्द आहे आणि नवारेचा अर्थ आहे पठार.
नवारो या शब्दाचा स्पॅनिश शब्दाचा अर्थ आहे पठार. म्हणजे आपण आणि पीटर हा जो शब्द आहे की नाही, गंमत म्हणून सांगतोय. पीटर या शब्दाचं मूळ जे आहे ते पेट्र म्हणजे दगड याच्यामध्ये आहे. म्हणजे आपण जसं दगडू नाव ठेवतो की नाही, तसा हा दगडू पाठारे आहे पीटर नवारो म्हणजे. आणि हा ट्रम्प यांचा सल्लागार आहे, 76 वर्षीय आहे. पण इतकी वर्ष घालवून सुद्धा याला काही डोक्यामध्ये अक्कल आली आहे असं म्हणायला धजावत नाही. 2024 साली याला 4 महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा अमेरिकेत झालेली आहे. म्हणजे हे रत्न काय लायकीचं आहे तुमच्या लक्षात येईल. तेव्हा ट्रम्प यांचं अ, दुसऱ्या वेळेला ते निवडणुकीला उभे राहिले आणि ते पडले. परंतु त्यांनी कॅपिटॉल हिल म्हणजे अमेरिकेचं जे अमेरिकेची रायसिना हिल म्हणू जिथे अमेरिकेचं पार्लमेंट असतं. ते ऑफिस सोडायला नकार दिला आणि तिथे दंगली झाल्या. त्या दंगलीचं नेतृत्व या नवारो साहेबांनी केलं होतं. त्याबद्दल त्यांना कोर्टाने पाचारण केलं, तर ते गेले नाहीत कोर्टात. म्हणून त्यांना 4 महिन्याची कैद झालेली होती. मायामी शहरात त्यांना कैद झालेली होती. तर ह्या माणसाने काय सांगावं? यांनी सांगितलं, की भारताने जे तेल विकलं आणि त्या तेलाचा जो नफा मिळाला, तो भारतातल्या ब्राह्मणांना मिळाला. लक्षात ठेवा हं, भारतातल्या ब्राह्मणांना मिळाला. नवारोंना ब्राह्मण काय, क्षत्रिय काय, वैश्य काय हे माहिती तरी आहे की नाही याबद्दल शंका आहे. आणि एक गंमत म्हणून सांगतो, आपल्या इथले लोकं काय आरडाओरडा करतात, राहुल गांधी आणि तत्सम विपक्षी पक्ष, की हा जो सगळा पैसा आहे, हा अडाणी अंबानींना मिळाला. पण नवारो यांच्या म्हणण्याप्रमाणे अडाणी आणि अंबानी हे ब्राह्मण आहेत की काय? म्हणजे करायचं काय? तर भारतातल्या जाती-जातींमध्ये युद्ध लावायची, भांडणं लावायची आणि बांगलादेशसारखं भारतामध्ये सुद्धा जातींजातीतली भांडणं करून, धर्माधर्मातली भांडणं करून अराजकता माजवायची. हा जो अमेरिकेचा डाव बांगलादेशात होता, तो त्यांना भारतात यशस्वी करता येत नाहीये दुर्दैवाने. त्यांनी भारतातले जे लोकांना फितवलेलं आहे, जॉर्ज सोरोस अमेरिकेतलं फितवलेलं, भारतातले हे विपक्षी लोकं सगळे जे आरडाओरडा करत असतात, राहुल गांधी त्यातले सर्वात प्रमुख. तर त्यांना अ, बळ मिळावं म्हणून अशा तऱ्हेची बालिश विधानं नवारो यांनी केली. अर्थात त्या विधानांचा प्रतिवाद भारताने तर केलाच. कारण भारताने असं सांगितलं नाही खरं म्हणजे, पण असं पुढे आणलं गेलं, की आमचे पंतप्रधान ब्राह्मण नाहीत. आमच्या मंत्रिमंडळात ब्राह्मणांची संख्या कमी आहे. आमचे हे उद्योजक हे ब्राह्मण नाहीयेत. कुठल्या ब्राह्मणाला याच्यातनं पैसे मिळाले, परमेश्वर जाणे. आणि अमेरिकेमध्ये तर एक ऑल इंडिया हिंदू असोसिएशन आहाड म्हणून आहे. ऑल हिंदूज ऑफ अमेरिका म्हणून जे असोसिएशन आहे. त्यांनी तर या नवारोंवरती टीकेची झोड उठवली आहे, की तुम्ही विनाकारण दुसऱ्या देशाच्या व्यवसायामध्ये, दुसऱ्या देशांच्या अफेअर्समध्ये नाक खुपसत आहात. तुम्हाला कळत काही नाही आणि हा काय चावटपणा लावलाय. त्याच्याबद्दल त्यांच्या वरती बरीच टीका झाली. अर्थात प्रश्न असा झाला, की या शिखर परिषदेमध्ये नरेंद्र मोदी यांनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये या सगळ्या शिखर परिषदेत आलेल्या लोकांना सांगितलं आणि हे सगळं सांगितलं ते अमेरिकेच्या ट्रम्प धोरणाच्या विरुद्ध गोष्ट त्यांनी अ, दाखवली, की आपली जर एकजूट इथे झाली, तर अमेरिकेची दादागिरी चालणार नाही. कारण अमेरिकेने जे कर वाढवले ते फक्त भारतावर नाही वाढवले. त्यांनी ते कॅनडावर सुद्धा वाढवलेत, युरोपियन युनियनवर सुद्धा वाढवलेत आणि हे सगळे देश ऑस्ट्रेलियावर सुद्धा वाढवलेत आणि हे सगळे देश भारताच्या बाजूने आता एकत्र होऊ पाहत आहेत. त्यामुळे अमेरिका ही आयसोलेट झालेली आहे, विलग झालेली आहे. बाकी सगळे देश अमेरिकेला आता अ, एकशं पाडण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. आणि ट्रम्प यांच्याही लक्षात आलेलं आहे, की आपण निष्कारण भारताला दुखावलेलं आहे आणि आपण ज्या दुखावल्याबद्दल जे बोललो ना, त्या बोलण्याला अर्थ काहीच नव्हता. काहीतरी वेड्यासारखं आपण बोलत राहिलो आणि याचा फायदा कोणी घेतला? याचा फायदा नरेंद्र मोदी, पुटिन आणि शी जिनपिंग यांनी घेतला. ट्रम्प यांना असं कधीच वाटलं नव्हतं, की भारत चीनशी मैत्री करायचा प्रयत्न करेल. भारत आणि चीन हे दुश्मन आहेत. अमेरिका भारताच्या बाजूने उभी राहील वगैरे ही पूर्वीची मांडणी होती. परंतु ती मांडणी आता बदलू चाललेली आहे. कारण जागतिक जे सत्ता केंद्र आहे ते आता अमेरिकेतनं कधीच सरकलेलं आहे. ते पूर्वेकडे सरकलेलं आहे आणि ते भारत, चीन आणि रशिया हे त्रिकोण जो आहे, RIC म्हणतात त्याला, रशिया, इंडिया, चायना या त्रिकोणाच्या हातात गेलेलं आहे. जगातली अर्धी लोकसंख्या या देशांमध्ये राहते. जगाच्या GDPचा एक खूप मोठा प्रचंड पोर्शन या लोकसंख्येमध्ये होतो आणि भारतामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे. गंमत तुम्हाला सांगतो, ट्रम्पची ही विधानं, त्यांचा हा बालिशपणा हे झाल्यानंतर आत्ता जे आपल्या GDPचे म्हणजे ठोकर राष्ट्रीय उत्पन्नाचे जे आकडे आलेत, तर भूतो न भविष्यती असा 7.5% GDP आपण या 3 महिन्यात
आकारलेला आहे. म्हणजे भारताची आर्थिक घोडदौड चालू आहे. 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आपण आहोतच. आता 3ऱ्या क्रमांकाची होण्याकडे घोडदौड चालू आहे. जर्मनीने आपल्याला सपोर्ट जाहीर केलेला आहे, की तुम्ही हे जे ट्रम्पच्या टॅरिफ विरुद्ध करताय, त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. फ्रान्सने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. इंग्लंडशी तर आपण मुक्त व्यापार करारच केलेला आहे. युरोपियन युनियनशी आपण हा करार करू घातलेला आहे. जगातल्या 26 देशांशी आपण हा करार करतोय. म्हणजे अमेरिकेशी आपण अमेरिकेला दाखवून देतोय, की या देशांशी व्यापार करताना आम्हाला डॉलरची गरज नाही. आम्ही आमच्या चलनात करू, त्यांच्या चलनात करू, युरोमध्ये करू, पण डॉलरमध्ये आम्ही व्यवहार करणार नाही. आणि डॉलरची मक्तेदारी आंतरराष्ट्रीय अर्थबाजारातनं आपण मोडून काढायची सुरुवात झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे मोठं आवाहन केलेलं आहे, की या सगळ्या लोकांना शिकून दाखवून द्यायला पाहिजे, की आता सत्ता केंद्र आमच्याकडे आलेलं आहे. आता याचा अर्थ भारत आणि चीन यांच्यामध्ये पक्की मैत्री झाली का? अजिबात नाही. तसं आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा गोष्टी होत नाहीत. परंतु भारत आणि चीन या दोघांनी अ, सहमती दर्शवलेली आहे. ती कशात दर्शवलेली आहे? आपल्या फ्लाइट सुरू करतोय आपण. आपला जो सीमावाद आहे, त्या सीमावादामध्ये आपण एकमेकांशी चर्चेने हे प्रश्न सोडवतो आहोत. भांडणं करायची नाहीत. आपल्याला एकत्र राहायचंय. आपण एकमेकांचे स्पर्धक आहोत. आपण एकमेकांचे शत्रू नाही. अशी विधानं शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी या दोघांनी केली. आणि रशिया हा आपला पूर्वपारंपरिक मित्र, इथे तर अतिशय घनिष्ठ मित्र दिसून आलं. ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या परिषदेमध्ये जे दाखवून दिलं, एकमेकांचे ना घट्ट मिठी मारली, शेकहँड केले. गंमत म्हणजे दोघं जण एका मोटारीत 55 मिनिटं बोलत बसले. ते परिषदेच्या ठिकाणी आलेच नाहीत. ते मोटारीतच बोलत बसले. कोणी असं सांगितलं, की परिषदेच्या ठिकाणी कदाचित तिथे काही मायक्रोफोन वगैरे लावले असतील, काही कॅमेरे लावले असतील, तर त्याच्या समोर न येता गुप्त गोष्टी बोलायच्या होत्या. म्हणून मला वाटतं पुटिन यांच्या काफल्यातली जी मोटार होती, त्या मोटारीमध्ये हे लोकं 55 मिनिटं बोलत राहिले. ट्रम्पला घाम फुटलेला आहे हे सगळं ऐकून. हे सगळं बघून ट्रम्पचा तिळपापड झाला, घाम फुटला आणि त्याच्या मंडळींनी असली बेधडक विधानं करायला सुरुवात केली, की भारतातल्या समाजामध्ये दुभंग आणायचा. भारतात ब्राह्मणांना पैसे मिळतात असं म्हटलं, की आपल्या इथले काही विरोधी पक्ष टनाटण उड्या मारायला लागतात. त्याचा ट्रम्पने काय सांगितलं, भारताची अर्थव्यवस्था मृत अर्थव्यवस्था आहे. सांगितलं होतं की नाही? आणि ट्रम्पने म्हटल्यानंतर लगेच सोरोसची इथली पिल्लं काय म्हणायला लागली? राहुल गांधींनी सांगितलं, मग मृत अर्थव्यवस्थाच आहे. तुम्हाला दिसत नाही? त्या राहुल गांधीच्या बुद्धिमत्तेबद्दल आता चर्चा करणं सुद्धा व्यर्थ आहे. इतक्या हीन दर्जाची बुद्धी त्याच्याकडे आहे. काहीही बोलतो. आताच पहा ना, त्यांनी इलेक्शन कमिशनवरती ताशेरे झोडले. इलेक्शन कमिशनर चोर आहे. व्होट चोरीचा आरोप केला. चोर आहे ना? तुम्ही निवडून आलात संसदेत, तुम्हाला सर्टिफिकेट कोण देतं हो? इलेक्शन कमिशनच देतं. निवडणूक आयोगाचंच सर्टिफिकेट आहे. चोराचं सर्टिफिकेट घेऊन तुम्ही संसदेत निवडून आला. पहिले राजीनामा द्या. तुमची सरकार आहेत, हिमाचल प्रदेशमध्ये आहेत, कर्नाटकात आहेत. तुम्ही ताबडतोब राजीनामा द्या, की आम्हाला चोराचं सर्टिफिकेट चालायचं नाही. काय बोलतात, काय ऐकतात, त्यांचे साथीदार काय टाळ्या वाजवत फिरतात. सगळा विचित्र कार्यक्रम चाललेला आहे. आणि आता तर अर्थात विपक्षावरती मला फार वेळ आता या व्हिडिओत घालवायचा नाही, कारण भारत ही एक प्रचंड मोठी शक्ती पुढे येतीये. त्याला अपशकुन करणारे जयचंद आपल्या देशातच आहेत, हे आपल्यापुढे आणायचं होतं. म्हणून हा मुद्दा या रीतीने मांडला. त्यांनी लगेच ब्राह्मणांवरती जी टीका केली, कोण ब्राह्मण, कोण क्षत्रिय, आम्ही सगळे हिंदू, आम्ही सगळे भारतीय, अशी आपली भूमिका असली पाहिजे आणि तशीच आपली भूमिका आहे. ती होऊ नये म्हणून जे मध्ये-मध्ये खोडा घालायचे प्रयत्न करतात. आपल्या इथले विरोधी पक्ष, अमेरिकेतला सत्ताधारी पक्ष, कारण पीटर नवारो हा सत्ताधारी पक्षाचा मनुष्य आहे. हा तुरुंगात जाऊन आलेला मनुष्य, आपल्या इथले जामिनावर मोकळे फिरत असलेले लोकं, या सगळ्यांनी अशी नवीन प्रकारची मांडणी सुरू केली आहे, की भारतामध्ये मुळी संविधान आणि लोकशाही अस्तित्वातच नाहीये. आणि या मांडणीकरता हवी ती विधानं करायची, बेधडक खोटं बोलायचं, हा कार्यक्रम दोन्ही बाजूनी चालू आहे. दोन्ही बाजूनी म्हणजे भारताचे विपक्ष आणि अमेरिकेचे अ, अ, सध्याचा पक्षाचे म्हणजे ट्रम्पचे सपोर्टर्स. परंतु ट्रम्प विरुद्ध प्रचंड मोठी आघाडी अमेरिकेमध्येच उघडली गेली आहे. डेमोक्रॅट पक्ष हा तर त्यांचा विरोधी पक्षच आहे. परंतु ट्रम्पचे जे पूर्व नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणजे आपल्याकडे जे डोवाल आहेत की नाही, तसं जेक सुलिव्हन म्हणून त्यांचे जे पूर्व नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहे, त्यांनी ट्रम्पवरती प्रचंड टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी तर असं सांगितलंय, की ट्रम्पचं सध्याचं जे पाकिस्तान प्रेम उफाळून आलेलं आहे, त्याचं मुख्य कारण म्हणजे ट्रम्प त्यांचा मुलगा, त्याचं जावई आणि त्यांची मुलगी या सगळ्यांनी पाकिस्तानात चालवलेले
गैरकानूनी धंदे आहेत आणि त्या धंद्याला पाकिस्तानने सपोर्ट द्यावा म्हणून मुनीर सारख्या नालायक माणसाला यांनी जेवायला आपल्या घरी बोलवलं. हा मुनीर कोण होता माहितीये का तुम्हाला? पाकिस्तानमध्ये अबोटाबाद ही जी जागा आहे, इस्लामाबाद पासून फार लांब नाहीये, तिथे मोठा सैन्याचा तळ आहे, कॅन्टोन्मेंट ज्याला आपण म्हणू. त्या कॅन्टोन्मेंटचा तो प्रमुख होता. पण हे महत्वाचं काय आहे, त्या अबोटाबाद कॅन्टोन्मेंट पासून अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावरती ओसामा बिन लादेन लपून बसला होता. आता हा मुनीर कॅन्टोन्मेंटचा प्रमुख होता, तेव्हा त्याला काय माहित नव्हतं ओसामा बिन लादेन कुठे लपला? बरं, ओसामा बिन लादेन म्हणजे कोण? ज्यांनी अमेरिकेची ट्विन टॉवर 9 सप्टेंबरला पाडली, तो ओसामा 11 सप्टेंबरला पाडली, तो हा ओसामा बिन लादेन. म्हणजे अमेरिकेमध्ये ज्यांनी हल्ला केला, त्या माणसाला ज्यांनी शरण दिली, त्या मुनीरला ट्रम्प जेवायला बोलवतो आपल्याकडे. याचा अर्थ जेक सुलिव्हननी उलगडून दाखवला, की यांच्या लोकांनी पाकिस्तानमध्ये क्रिप्टोकरन्सी, तसंच बलुचिस्तानमध्ये जी नॅचरल त्याला म्हणतात ती खनिजे आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारची, ती खनिज रेअर अर्थ ज्यांना म्हणतात, दुर्मिळ खनिज, ती खनिज मिळवायची, याच्या कंपन्या काढल्या, त्याच्यातनं पैसा कमवायचा आहे ट्रम्प यांना, दुसरं काही करायचं नाहीये. राष्ट्रहिताचं काही, म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राचं हिताचं काही करायचं नाहीये. ते सुकर व्हावं म्हणून अमेरिकेवरती बॉम्ब हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेनची पाठराखण करणारा असीम मुनीर याला ट्रम्प यांनी जेवायला बोलवलं. तो आपला दोस्त आणि भारत आपला शत्रू, अशा काही दुःखासारख्या आणि अनाकलनीय भूमिका या ट्रम्पनी घेतल्या. आणि आता तर त्या भूमिकेत गुमजाव करायला सुरुवात झालेली आहे ऑलरेडी. कारण रशियाने तर आणखीनच कमाल केली. रशियाने आपल्याला पुरवठा करणाऱ्या तेलामध्ये 5 ते 10% कपात केली आहे दरामध्ये. म्हणजे आणखीन भारताला नफा मिळावा अशी काहीशी योजना रशियाने केलेली आहे. ट्रम्प यांच्या हे लक्षात यायला लागले, की आपण सगळ्या बाजूने घेरले गेलेलो आहोत. आपल्याला मित्र म्हणून कोणी उरला नाही. कॅनडा, मेक्सिको सारख्या शेजाऱ्यांची आपण भांडण काढलंय. युरोपियन युनियनची आपण भांडण काढलंय. जपानशी आपण भांडण काढलंय. जपान जो अमेरिकेवरती इतका अवलंबून असतो आणि अमेरिका आणि जपानचा प्रचंड मोठा व्यापार आहे. 550 अब्ज एवढी डॉलर एवढी गुंतवणूक जपान अमेरिकेत करणार होता. त्यांनी ती गुंतवणूक करण्याचं रद्द केलेलं आहे. त्यांनी भारतामध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक करण्याचं सांगितलंय. इतकं की जपानच्या गुंतवणूक विशेषज्ञांचा अमेरिकेचा दौराच त्यांनी रद्द केला. ते म्हणले की आम्हाला आता इथेच भारत या ठिकाणीच सगळं बघायचं आहे. हे सगळं पाहिल्यावरती ट्रम्पला लक्षात आलंय की आपण केवढी मोठी घोडचूक केली. आपल्या नालायक मुलांमुळे, नालायक जावयामुळे त्यांच्या पालथ्या धंद्यांना पांघरून घालण्याच्या कार्यक्रमात आपण अमेरिकेची इज्जत फार धुळीला मिळवली. आणि सर्वात मोठं काय झालंय माहितीये का? ट्रम्पवरती कोणाचा आता विश्वासच राहिलेला. तो आज एक बोलतो, उद्या दुसरं बोलतो, करतो तिसरंच काहीतरी. असा विचित्र मनुष्य आहे. त्याच्या कुठल्याही बोलण्यावरती कुठलाही अमेरिकेचा मित्रदेश आता विश्वास ठेवत नाहीये. आता विश्वास जो ठेवला जातोय तो नरेंद्र मोदी आणि RIC या कॉम्बिनेशनवरती, रशिया, इंडिया, चायना या कॉम्बिनेशनवरती. अमेरिकेमध्ये ट्रम्पच्या लोकप्रियता, जी ट्रम्प निवडून आल्यानंतर 54% लोकांनी ट्रम्पच्या धोरणांना पसंती दर्शवली होती, ती टक्केवारी आता 36% पर्यंत खाली आलेली आहे आणि ती अजून खाली खालीच चाललेली आहे. आता असंही झालेलं आहे की ट्रम्प यांचे जे उपराष्ट्रपती जेक व्हॅन्स आहेत, त्यांनी एका सभेत सांगितलं की असं आहे की कोणीच अमर नाही. कदाचित राष्ट्राध्यक्षांना आपलं काम करणं शक्य होऊन गेलं तर कॉन्स्टिट्यूशन अमेरिकेची सांगतं की मला त्याचा चार्ज घ्यायला लागेल आणि मी पूर्णपणे सक्षम आहे अमेरिकेच्या अध्यक्षपदाची जी काही कामं असतील, कामगिरी असेल ती करण्याला. जर काही देवाच्या अवकृपेमुळे ट्रम्प यांचं बरं वाईट झालं, ट्रम्प यांना त्यांचं काम करता आलं नाही, तर मी ते काम करायला सक्षम आहे. असं विधान जाहीरपणे जेक व्हॅन्सनी, अमेरिकेचे उपराष्ट्रपती व्हॅन्स यांनी केलेलं आहे. तेव्हा ट्रम्प हे सगळ्या बाजूने घेरले गेलेले आहेत. नरेंद्र मोदींनी अतिशय संयमी वृत्तीने हे केलं. ट्रम्पची सारखी इच्छा होती ना की मला नोबेल मिळावं, कारण भारताने सांगावं. ट्रम्पने नरेंद्र मोदींना फोन करून सांगितलं की तुम्ही मला सांगा, तुम्ही नोबेल कमिटीला, की भारत आणि पाकिस्तान मधलं अणुयुद्ध होऊ शकलं असतं, ते थांबवायला ट्रम्प यांनी मदत केली. मोदी म्हणले तू काय मदत केलीस? तू कदाचित पाकिस्तानला सांगितलं असशील की तुमची आता भारत गठडी वळतोय तर मुकाट्याने शरण या. पण तो तुझा आणि पाकिस्तानच्या मधला प्रश्न आहे. आमच्या दोघांमध्ये मध्यस्थी करायचा अधिकार तुला कोणी दिला? कारण मध्यस्थी 2 बरोबरीच्या शत्रूंमध्ये होते. पाकिस्तान आमच्या बरोबरीचा नाहीच आहे. ढेकून आणि सिंह यांच्यामध्ये मध्यस्थी करायला जर कोल्हा आला तर त्याची काय गत होते? तशी गोत या कोल्ह्याची झालेली आहे. आणि आता तर बातम्या अशा आहेत की नोबेल कमिटीमध्ये 5 जण असतात, ते आपला निर्णय देतात. त्यातल्या 3 जणांनी सांगितलं ट्रम्पला नोबेल देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे ट्रम्प यांच्या हातून नोबेल निसटल्यासारखंच आहे. त्यामुळे ते आणखीन पिसाळल्यासारखे वागतील
अजून त्यांनी आणखी असंही सांगितलं, चीनला तर फारच उत्कृष्ट प्रकारची धमकी दिली आहे त्यांनी, की चीनचं आता आम्ही इतकं तळपट करू, की चीनमध्ये जी दुर्मिळ खनिजं अमेरिकेत घ्यायची आहेत, त्याच्यावर मी 200% कर लावू. अरे किती वेड्यासारखं बोलाल तुम्ही. 200% कर जेव्हा लावले चीनवरती, तेव्हा चीननी दुर्मिळ खनिजं देणं बंद केलं. दुर्मिळ खनिजांचा वापर करून इलेक्ट्रॉनिक व्हेइकलच्या बॅटरीज बनतात. ट्रम्पचे मित्र अ, टेस्ला कंपनीचे जे मालक आहेत एलॉन मस्क, त्यांची कंपनी बुडायची वेळ आली म्हणून ट्रम्पनी चीनवरचे कर वाढवलेले परत घेतले आणि त्याच दुर्मिळ खनिजांच्या सप्लायला आम्ही बंदी आणू, याच्या इतकं मूर्खासारखं विधान दुसरं नाही. त्यांचा तोल सुटलेला आहे, त्याचं हे दर्शक आहे. अमेरिकेचं दुर्दैव आहे, की याच्या आधी जे राष्ट्रपती होते त्यांना स्वतःचं काहीच कळत नव्हतं. ते पूर्णपणे निष्क्रिय झालेले होते. हे दुसरं राष्ट्रपती यांना बहुतेक खूप जास्त कळतं. त्यामुळे तेही अशी विचित्र विधानं करत सुटलेत. पण यांनी जगापुढे अत्यंत संयमित रीतीने अधोरेखित झालेलं आहे, की भारताच्या भूमिका अतिशय संयत, अतिशय बॅलन्स आणि अतिशय सुयोग्य आणि वसुधैव कुटुंबकम या वृत्तीच्या असतात. आम्हाला लढाई कोणाचीच कोणामध्ये करायची नाहीये. उलट आता युक्रेनच्या झेलेन्स्कीनी नरेंद्र मोदींना फोन केलाय, की ही लढाई जर थांबायची शक्यता असली तर तुम्ही आणि पुतिन, तुमची पुतिनची मैत्री आहे. ट्रम्पचं तर पुतिन काही ऐकतच नाहीत. तर तुम्हीच काही केलं तर ही लढाई थांबेल. कदाचित नरेंद्र मोदींना ही लढाई थांबवण्यात यश येईल सुद्धा. बघूया काय घडतं ते. त्या सगळ्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या, की अमेरिकेची किती नाचक्की झाली. भारत-अमेरिका संबंध 30 वर्ष चांगले करण्याचा प्रयत्न चाललेला होता. आपण जो अणुकरार त्यावेळेला केला, ते करण्याचा प्रयत्न बरं आता पुन्हा एक कंपनी अमेरिकेतली भारताशी अणुकरार करायला घेतीये हं. अमेरिकेचं घुमजाव ऑलरेडी सुरू झालेला आहे. अमेरिकेच्या एका मार्को रुबियो नावाचा त्यांचा जो परराष्ट्र मंत्री आहे, त्यांनी तर स्पष्टपणे सांगितलं, की भारत हा आमचा फार घनिष्ठ मित्र आहे आणि भारत चीनच्या विरुद्ध आमच्या जे व्यूहरचना आहे त्यातला भारताचा व्यूहात्मक साथीदार आमचा आहे. त्यामुळे ऑलरेडी ट्रम्प आता ट्रम्पबद्दल म्हणतात ना, की तो कायम युटर्न घेतो. तर युटर्नची सुरुवात झालेली आहे. बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी या युटर्नचं आणखीन सुद्धा वर्णन करून सांगेन. एक छोटी गोष्ट सांगायची राहिली होती. तिथे जे शहबाज शरीफ आले होते त्याचे फोटो प्रसिद्ध झालेत, की ते आपले रांगेत उभे होते. त्यांच्याकडे पुटिन आणि नरेंद्र मोदींनी बघितलं सुद्धा नाही. शी जिनपिंगनी शहबाज शरीफकडे बघितलं नाही. फोटो तर असे त्याचे मीम्स तयार झाले. ते अत्यंत लाजिरवाणी परिस्थिती या शहबाज शरीफ नावाच्या माणसाची. पाकिस्तानचा जो अ, प्रधानमंत्री आहे आणि त्याला वाचवायला ते मुनीर पण तिथे पोहोचलेले आहेत. कारण चीन पाकिस्तानवर भयंकर संतापलेला आहे, की चीनकडनं पैसे भरपूर घेतले आणि आता पाकिस्तान अमेरिकेची तळी उचलायला निघालाय. हे चीनला अजिबात मंजूर नाहीये. त्यामुळे पूर्णपणे पाकिस्तानचं याच्यामध्ये इज्जतच कंप्लीट या परिषदेमध्ये गेलेली आहे. असो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपले लाइक्स आणि आपले कमेंट्स आमच्याकडे येऊ दे. पुन्हा एकदा बऱ्याच लोकांनी, बऱ्याच नाही पण 2-4 लोकांनी ही कमेंट केली होती, की हे जे तेलाचे भाव स्वस्त झाले, त्यातनं नरेंद्र मोदी आपल्या इथे जे तेल विकतात ते स्वस्त का करत नाहीत? त्याचं कारण इतकंच आहे. एक म्हणजे तेलाचे भाव वाढण्याची शक्यता होती, ते वाढू अजिबात दिलेले नाहीत. हा जो पैसा तेल कंपन्यांना मिळाला, त्या तेल कंपन्यामध्ये अडाणी, अंबानी, एस्सार आणि भारतीय सरकारच्या मालकीच्या ऑइल इंडिया सारख्या तेल कंपन्या सुद्धा आहेत. तर त्या प्रॉफिटवरती विंडफॉल टॅक्स नावाचा एक टॅक्स असतो, की अचानक तुम्हाला जर धनलाभ झाला धंद्यामध्ये तर त्याचा एक मोठा पर्सेंटेज सरकार काढून घेतं. तो विंडफॉल टॅक्स सुद्धा नरेंद्र मोदींनी लावला होता. त्यामुळे पैसे सरकार जमा सुद्धा झालेले आहेत. त्याच पैशातनं आपण हे प्रचंड जे हायवेज झालेले बघतोय, इतकी सगळी जी प्रगती झालेली बघतोय, त्याच्याकरता जे पैसे लागतात ते असेच निर्माण होत असतात आणि त्यामुळे तेलाच्या किमती कमी जरी झाल्या नाही तरी त्या वाढू दिल्या नाहीत आणि अडाणी अंबानींना पैसे दिले अशातली गोष्ट नाही. त्यांनी तेल शुद्धीकरण केलं, त्याचे त्यांना पैसे मिळाले. काम केल्यावर पैसे मिळाले. त्यांना घरी बसून पैसे दिलेले नाही. असो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा आहे. नमस्कार आणि धन्यवाद.